बातमी जालन्यातून। जालन्यामध्ये अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता पाहायला मिळतेय। विहिरींनी तळ गाठल्यानं फळबागा उत्पादक हे चिंतेत आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक ठिकाणी मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी जी आहे ती अत्यंत झपाट्यानं खाली होत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात देखील विहिरींनी आता तळ गाठल्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा ज्या आहेत त्या आता संकटात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी फळबाग उत्पादक शेतकरी जे आहेत ते संकटात आहेत, कारण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी कमतरतेमुळे फळबागा ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या संकटात आलेल्या आहे। तापमानाचा पारा जो आहे तो 40 अंशावर गेलाय, त्यामुळे पाणी पातळीत झपाट्यानं घट होत आहे, पाण्याचं बाष्पीभवन होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता पाणी जे आहे ते कमी प्रमाणात मिळत आहे, त्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे फळबागा ज्या आहेत त्या अडचणीत आलेल्या आहेत। पाणी टंचाईचं मोठं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहणार आहे आणि या शेतकऱ्यांना फळबागा टिकवणं आता यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना।